महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने 15% भाडेवाढ जाहीर करून नियमित बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला नाहक लुटले जात आहे। या भाडेवाढीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। उत्तम कापसे यांनी आंदोलन करीत राज्य सरकार आणि एसटी महामंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली। तासभर चाललेल्या या आंदोलनानंतर सावनेर एसटी आगाराचे प्रभारी यांना लेखी निवेदन दिले। या दरम्यान तासनतास सावनेर बस स्थानकावरून बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली। यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांनी प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत अशा भावना व्यक्त करून हे आंदोलन तुमच्या सर्वांसाठी आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन या प्रसंगी केले। या प्रसंगी जिल्हा युवा सेना प्रमुख लोकेश बावनकर, उपप्रमुख प्रफुल्ल कापसे, युवा सेना तालुका उपप्रमुख प्रशांत कामोने, विधानसभा प्रमुख रक्षित भाऊतकर, शिवसेना शहर प्रमुख राम घाटोडे, गेंदलाल कमाले, प्रफुल्ल नारनवरे, सुरेश पाटील, सचिन खोटगडे, जितू बदानी, आदित्य वानखडे, अंकुश परतेती, जसीब बालोत्रे, प्रथम पाल आदींची प्रमुख उपस्थिती होती। या ग्रामीण भागामध्ये ज्या जनता रोजगार कास्तकार यांच्या तिकिटीच्या ज्या दरवाढी केल्या आहे त्या दरवाढीमध्ये शिवसेना पक्षांनी या राज्य सरकारचा मुर्दाबादचा निषेध केला आहे। आणि शर्मनाकची गोष्ट अशी आहे की जे मंत्री आहे परिवहन मंत्री त्यांना सुद्धा माहीत नाही की हा GR कसा पास झाला। स्वतः स्टेटमेंट देतो। म्हणून आम्ही या राज्य सरकारचा निषेध करायला पूर्ण शिवसैनिक आम्ही एकत्र जमलेलो आहोत। जय भवानी। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।